कांद्याला हमी भाव मक्याला हमी भाव 1500 रुपये अनुदान कांद्याला 1500 रुपये अनुदान कांद्याला जय जवान जय जवान अरे बघता काय चांदवडला कांदा मका उत्पादक संतप्त शेतकऱ्यांच्या रास्ता रोको मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा कांदा व मका कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय। कांदा व मका उत्पादनाचा खर्च निघत नसल्यास उत्पादकाची हाती तोट्याचे गणित मिळत असल्याने कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव व कमी दराने विकलेल्या कांद्याला 1500 रुपये प्रमाणे अनुदान मिळावे। मका हमी भाव खरेदीला मुदतवाढ मिळावी व सातबारा शेतीला करावी व भाडदान उपलब्ध करून द्यावा। 2 महिन्यांपूर्वी हमी भावाने खरेदी केलेल्या मकाचे पेमेंट तात्काळ करा व कांदा निर्यात पूर्ण खुली करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून चांदवड बाजार समितीच्या शेडमध्ये उपोषणाला बसले होते। या शेतकऱ्यांची गेल्या 4 दिवसात प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान चांदवड येथील मुंबई महामार्गावरती चौफुलीवर रास्ता रोको केलाय। सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोकोमध्ये महामार्गावरील वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी तहसीलदार अनिल चव्हाण यांना निवेदन देऊन रास्ता रोको मागे घेण्यात आलाय। यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, उबाठा शिवसेना तालुका प्रमुख विलास भवर, विजय जाधव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संपतराव वक्ते, संजय जाधव, संदीप चव्हाण, दशरथ ठाकरे आदी जण शेतकरी उपोषणाला बसले होते। दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत। आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या असं म्हटलं तरी वावगं नाही, कारण मका खरेदीचा 28 तारखेला बंद होणार होती फेब्रुवारीला, तिला 1 महिना मुदतवाढ दिली, याचा अर्थ ती आमची मागणी मान्य झाली। त्यानंतर गोडाऊन बारदान या ठिकाणी उपलब्ध नव्हते। शासनाने ते कालच्या काल या ठिकाणी गोडाऊन जवळजवळ 5000 मेट्रिक टनाचे गोडाऊन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, बारदानही उपलब्ध करून दिलं। त्यामुळे जे 2000 शेतकरी वंचित आहे मका खरेदीपासून, त्यांची खरेदी 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे। आणि दुसरी विषय कांद्याचा आहे, तो कांद्याचा विषय हा केंद्राच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे। या ठिकाणी रात्री आपल्या जिल्ह्याचे आयुक्त गेडाम साहेबांचं फोनवरती बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की आम्ही केंद्राकडे तुमच्या संपूर्ण मागण्या पाठवतो, त्या ठिकाणी केंद्राला विनंती करतो की या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा। लोकप्रतिनिधीही या ठिकाणी कालपासून संपर्क करत आहेत। कदाचित आज उद्या सगळेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी बेतील, आमच्या समस्या समजून घेतील आणि आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन करतील। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दशरथ ठोंबरे, चांदवड।